नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 5 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज. याचबरोबर देशभराचा काही अशा ठिकाणं असतील त्या ठिकाणी उष्णतेची लाट राहणार आहे आणि जे पूर्वोत्तर राज्य असतील त्या ठिकाणी कालबैसाखी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, झारखंड असेल, याचबरोबर ओडिसाचा काही उत्तरांश भाग असेल, तसेच उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी कालबैसाखी सदृश्य पाऊस पाहायला मिळतो. हा जो कालबैसाखीचा पाऊस सीझन असतो तो अतिशय रुद्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो. लाईटनिंग थंडरस्टॉर्मचं खूप साऱ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होतात. याचबरोबर निंबूनच क्लाउड्स तयार होतं. त्यामुळे कमी वेळामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो. या पावसामुळे काही ठिकाणी जीवितहानीही आपल्याला पाहायला मिळत असते. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान असेल, तसेच पंजाबचा उत्तरेचा भाग असेल, तसेच उत्तरांचल असेल, हा जो पट्टा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. उद्या मात्र हा संपूर्ण हिमालयाचा जो रांगा असेल या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त राजस्थानचा जर विचार केला, राजस्थानमध्ये बहुतांश भाग याच्यामध्ये जयपूर असेल, तसेच जैसलमेर आणि जो मध्य राजस्थान असेल या ठिकाणीही आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळते. तसेच मध्य प्रदेशचा पश्चिमचा भाग असेल, भोपाळ असेल, या ठिकाणीही आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचं जर पाहिलं, राज्याचा जळगाव आणि नाशिकचा जो सीमावर्ती भाग असेल या ठिकाणी एक ढग तयार झालेलं पाहायला मिळते. मात्र या ढगामुळे अतिमुसळधार किंवा स्वरूपाचा पाऊस नाही, काही ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. राज्याच्या इतरत्र भागात आज रात्री कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर येणाऱ्या 24 तासामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पूर्वोत्तर जे राज्य असतील, याच्यामध्ये उत्तर प्रदेशचा पूर्व भाग असेल, छत्तीसगडचा उत्तर भाग असेल, ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र हा जो पाऊस असेल काही वेळापुरताच मर्यादित आहे. याचबरोबर दक्षिण बाजूचा विचार जर केला तर केरळ असेल, तमिळनाडूचा काही भाग असेल, या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. आणि येणाऱ्या 24 तासामध्ये संपूर्ण जो दक्षिण भारताचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर पूर्व किनारपट्टी भाग असेल, या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर 6 तारखेचा जर विचार जर केला आपण, 6 तारखेला मात्र पावसाची व्याप्ती ही काही प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते. जवळपास मध्य भारताचा बहुतांश भाग असेल, म्हणजेच जम्मू काश्मीरपासून जर कन्याकुमारीपर्यंत आपण सरळ रेष जर ओढली, या संपूर्ण सरळ रेषेच्या पूर्वची बाजू असेल या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतील. मात्र जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचरचा जर विचार जर केला तर आज दिवसभर अकोल्यामध्ये 43.2 डिग्री सेल्सिअस, अमरावती 42.6, भंडारा 41.0, बुलढाणा 40.5, ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं 44.2 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 43 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 43 डिग्री सेल्सिअस, गोंदिया 40.5, नागपूर 43.2, वर्धा 43.5, याचबरोबर बीडमध्ये 40.8 डिग्री सेल्सिअस, धाराशिवमध्ये 40.0 डिग्री सेल्सिअस, परभणी 40.9, उदगीरमध्ये 39.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल त्या ठिकाणी तापमान हे जवळपास 38 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 39.9 डिग्री सेल्सिअस, जळगाव 40.9, याचबरोबर जेऊरमध्ये 42.5, कोल्हापूर 37.0, मालेगाव 41.0, नाशिक 36.2, पुणे 37.4, सांगली 39.6, याचबरोबर अलिबागमध्ये 37.5, डहाणू 36.4, हरनाई बंदर असेल त्या ठिकाणी 33.6, मुंबई कुलाबा वेधशाळेला जवळपास 34.8 डिग्री सेल्सिअस आणि रत्नागिरीमध्ये 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळालं. याचबरोबर वारे ही दिशा सिस्टम प्रणालीबद्दलच आपण जर पाहिलं, राजस्थान या ठिकाणी उत्तर भारतामध्ये एक सर्क्युलेशन तयार आहे. याचबरोबर जी काय वारं येत असेल, उत्तरेकडून जी वारं आहे ते उत्तरेकडून वारं दक्षिण राज्यामध्ये येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा विदर्भाचा जो अतिपूर्व भाग असेल, म्हणजे गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूरचा काय भाग असेल, भंडारा, गोंदिया, या ठिकाणी विखुरल्या स्वरूपामध्ये आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग, मराठवाडा आणि खानदेशमध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा आपण जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये चंद्रपूरचा काय भाग असेल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ एक दुसऱ्या स्वरूपात ढगांचं वातावरण तयार होऊ शकतं. तसेच राज्यात इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे, पाऊस कुठेही नाही. याचबरोबर IMD म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर विदर्भातील यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, याचबरोबर भंडारा, गोंदिया, नागपूर असेल, वर्धा असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.